नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओमकार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयातील प्रकरण क्रमांक 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन तेच अंकगणितीय श्रेणी या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 3 हे संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 हा या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। बघा, याच्यामध्ये जी काही उदाहरणं आहेत, पहिला प्रश्न हा मल्टिपल चॉईस याच्यावर आधारित त्या ठिकाणी पहिला प्रश्न आहे। दुसरा जो आहे तिथून पुढे या ठिकाणी आपण सोडूया। बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे प्रॉब्लेम सेट 3 मध्ये, फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन एन एपी -11 -8 -5 ... 49। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की -11 -8 -5 आणि शेवटचं पद दिलेलं आहे 49। या एपी मधील त्या ठिकाणी आपल्याला फोर्थ टर्म फ्रॉम द एंड म्हणजे शेवटून चौथं पद जे आहे ते कोणतं येईल असं विचारलेलं आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला जर चौथं पद शेवटून काढायचं असेल तर सुरुवातीला या एपी मध्ये एकूण किती पद आहेत हे शोधावं लागेल। म्हणजेच आपल्याला एन ची किंमत ही काढावी लागेल आणि एन ची किंमत काढली तर एकूण पद जी आहेत ते आपल्याला मिळाली। त्या ठिकाणी शेवटची 3 पद सोडली तर आपल्याला चौथं पद जे आहे शेवटचं हे या ठिकाणी काढता येईल। बघा, या ठिकाणी आपण सुरुवातीला एन ची किंमत जी आहे ती काढून घेऊया। बघा, दिलेल्या किमती लिहून घेऊया। हियर a इक्वल टू इथे -11, d इक्वल टू आहे t2 - t1 म्हणजे ते -8 -11 म्हणजे ते आहे -8 + 11 11 - 8 ही किंमत मिळेल 3। म्हणजे a ची किंमत आहे -11, d आपल्याला मिळालेला आहे 3, लास्ट पद दिलेला आहे tn इक्वल टू 49। आपल्याला n ची व्हॅल्यू जी आहे ती शोधायची आहे। बघा, फॉर्म्युला करूया आपण। therefore tn is equal to a plus n minus 1 into d। therefore tn is equal to, आता इथे tn ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आपण ठेवूया। बघा, सूत्र आहे tn इक्वल टू a plus n minus 1 into d। tn ची व्हॅल्यू दिलेली आहे 49, ती घेऊया इथं। इथं a ची व्हॅल्यू आहे -11 प्लस n आपल्याला शोधायचं आहे n - 1 into d आहे 3। therefore 49 is equal to -11, इथे येईल 3 into n plus 3n, इथे माइनस प्लस मल्टिप्लिकेशन माइनस होईल 3 1 जा 3। therefore 49 is equal to -11 - 3, इथे -14 मिळेल प्लस 3n, हे -14 आपण डाव्या बाजूला आणूया। इथे 49 हे मायनस इकडे आले प्लस होतील इक्वल टू 3n। 49 + 14 इथे 9 + 4 13, 4 + 2 6, 63 इक्वल टू 3n। therefore 63/3 is equal to n। 3 न 63 ला आपण डिवाइड करूया, इथे therefore n इक्वल टू 21। म्हणजे त्या ठिकाणी या एपी मध्ये एकूण 21 टर्म्स आहेत आणि आपल्याला फोर्थ टर्म फ्रॉम द एंड हे शोधायचं आहे। आता एकूण 21 पद आहेत
त्यातली शेवटची 3 पदं गेली तर चौथं पद येईल बघा. Fourth term from the end is equal to 21 minus 3. 18th term हे असणार आहे आणि आपल्याला 18वं पद जे आहे कोणतं आहे ते शोधायचं आहे. Therefore Tn is equal to a plus n minus 1 into d. Therefore T18 is equal to a आहे -11 plus 18 minus 1 multiply by 3 -11 plus 18 minus 1 it is 17 then -11 plus 51 73 is 51 होईल. 51 minus 11 हे मिळेल 40. तर हे 18वं पद जे आहे या एपी मधलं ते असणार आहे 40. म्हणजे या ठिकाणी 4 टर्म फ्रॉम द एंड हे 40 असणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला विचारलेलं कोणतेही पद या ठिकाणी हे शोधता येतं. बघा हे थर्ड एक्झाम्पल आहे. इन एन एपी द 10th टर्म इज 46. सम ऑफ द 5th and 7th टर्म इज 52. फाइंड द एपी. आता आपल्याला इथं एपी हे शोधायला सांगितलेलं आहे आणि एपी जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला ए आणि डी ही किंमत माहित असणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला 10 टर्म एक दिलेली आहे 46 आणि 5th आणि 7th टर्मचं ऍडिशन दिलंय 52. तर या दोन्ही याच्यावरनं आपल्याला एपी हा फाइंड करायचा आहे. बघा दिलेल्या बाबी ज्या आहेत त्याच्यावरून आपण ए आणि डी ची किंमत शोधूया आधी. इथं 10 टर्म 46 आहे, जिथे T10 इज इक्वल टू 46. एन ची किंमत 10 आहे. इथं एक इक्वेशन तयार करूया आपण. देअरफॉर Tn इज इक्वल टू a प्लस n minus 1 into d. इथे T10 equal to a plus 10 minus 1 into d. T10 ची व्हॅल्यू 46 आहे. इथे ठेवूया आपण 46 equal to a plus 9d. आपण आपलं इक्वेशन 1 मिळेल. सेकंड इक्वेशन जे आहे आपल्याला जे कंडिशन सेकंड दिलेली आहे त्याच्यावर आपण इक्वेशन तयार करूया. फ्रॉम सेकंड कंडिशन बघा 5th आणि 7th टर्म यांचं ऍडिशन 52 आहे. इथे T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. आता T5 आणि T7 इथे किमती घालूया आपण. या सूत्रानुसार याप्रमाणे आपल्याला मिळेल T5 ची किंमत a प्लस 5 मायनस 1 इंटू d प्लस a मायनस a plus 7 minus 1 into d is equal to 52. कौन सोडूया इथं. Therefore a plus
5 minus 1 बघा 5 minus 1 इथे येतील 4d प्लस a प्लस 7 minus 1 6d इक्वल टू 52. इथे a प्लस a 2a 4d प्लस 6d हे 10d होतील इक्वल टू 52. आता या सगळ्या नंबरला 2 न डिवाइड आपल्याला करता येईल. डिवाइडिंग बाय 2, therefore a plus 5d is equal to 26. हे मिळेल इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा a चे कोएफिशियंट हे समान आहेत, साइन पण त्यांची समान आहे, तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. तर हे 1 मधून 2 आपण सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. बघा इथं 1 इक्वेशन आहे a प्लस 9d इक्वल टू 46 माइनस a प्लस 5d इज इक्वल टू 26. इथे मायनस होतील, इथे a ला a निघून जाईल. 9 मायनस 5 म्हणजे आपल्याला मिळेल 4d. तर 46 मायनस 26 इथे येईल 20. Therefore d is equal to 20 upon 4. Therefore d equal to 4 5 are 20. तर याप्रमाणे आपल्याला d ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये त्या ठिकाणी प्लेस करूया. प्लेस d equal to 5 इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 आहे a plus 9d is equal to 46. Therefore a plus 9 multiplied by 5, a plus 45 equal to 46. Therefore a equal to 46 minus 45. A is equal to 1. तर याप्रमाणे आपल्याला a आणि d या ठिकाणी मिळालेला आहे. आपल्याला AP हा फाइंड करायचा आहे. T1 is equal to a is equal to 1. T2 equal to a plus d. 1 plus 5 equal to 6. T3 equal to a plus 2d. 1 plus 10 is equal to 11. T4 equal to a plus 3d. 1 plus 15 is equal to 16. तर आपल्याला AP मिळेल. Therefore AP is equal to 1 6 11 16 dot dot dot. तर याप्रमाणे आपल्याला ही AP जी आहे ही शोधता येईल. बघा हे 4th एक्झाम्पल आहे. तर AP in which 4th term is minus 15 and 9th term is minus 30. Find the sum of the first 10 numbers. जे एका AP मधलं 4थं पद वजा 15 आहे, 9वं पद हे वजा 30 आहे. तर या ठिकाणी पहिल्या 10 पदांची बेरीज आपल्याला इथं करायला सांगितलेली आहे. बघा आता बेरीज करण्यासाठी आपल्याला n दिलेला आहे. पहिले 10 नंबर्स आहेत, पण आपल्याला a आणि d हे माहित नाहीये, ते शोधूया आधी.
बघा 4 टर्म -15 दिलेली आहे, म्हणजे त्याला T4 इक्वल टू -15. n ची व्हॅल्यू आहे 4. इथे therefore Tm is equal to a plus n minus 1 into d. Therefore T4 is equal to a plus 4 minus 1 into d. T4 आहे -15, a plus 3d. याप्रमाणे a plus 3d इक्वल टू -15 हे आपल्याला इक्वेशन 1 मिळेल. तर दुसरी टर्म आहे बघा 9 टर्म -30 आहे. T9 इक्वल टू -30, n ची व्हॅल्यू आहे 9. therefore Tn equal to a plus n minus 1 into d. T9 equal to a plus 9 minus 1 into d. इथे -30 is equal to a plus 8d. Therefore a plus 8d is equal to -30. इक्वेशन सेकंड मिळेल. बघा इथं दोन्हीकडे a ची व्हॅल्यूज, त्या ठिकाणी a चे कोएफिशिएंट सारखे, साइन पण सारखे आहे, आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागेल. मग आपण इक्वेशन 2 मधून 1 हे सबट्रॅक्ट करूया. Subtracting equation 1 from 2, where a plus 8d is equal to -30 minus a plus 3d is equal to -15. इथे मायनस होतील, हे प्लस होईल, इथे याला हे निघून जाईल. 8 minus 3 म्हणजे तुम्हाला मिळेल 5d is equal to -30 मधून 15 गेले, -15 राहील. therefore d is equal to -15 upon 5. therefore d is equal to -3. आता ही d ची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये त्या ठिकाणी ठेवूया. Place d equal to -3 in equation 1. इथे बघा a plus 3d is equal to -15. a plus 3 multiplied by -3 equal to -15. इथे a 3 3 जा 9, ये -9 equal to -15. Therefore a is equal to -15 plus 9. -15 minus 9 हे 6 मिळेल, तर -6 a ची व्हॅल्यू आहे. तर याप्रमाणे आपल्याला d आणि a हे मिळालेले आहेत. आता आपण S10 फाइंड करूया. Therefore Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. S10 is equal to 10 upon 2 in bracket -6 plus 10 minus 1 into d ची व्हॅल्यू आहे -3. हे 10 minus 2 5 होतील, इथे -12 plus 9 minus 10 minus 1 9 multiply by -3
5 in bracket minus 12 minus 9 3 are 27 मायनस मायनस ऍडिशन होईल दोघांचं. 8 minus 39 5 9 are 45 5 3 are 15 plus 4 19. त्याप्रमाणे सम ऑफ द फर्स्ट 10 नंबर हे येतील -195. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 2, 3 आणि 4 हे सोडवले आहेत. पुढचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.